हाय फ्रेंड्स, एसपीके अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी 40चे काही महत्त्वपूर्ण असे प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, आपला जर अभ्यास झाला असेल तर आपल्याला ह्या व्हिडिओमधील 25 पैकी कमीत कमी 20 हे प्रश्न हे आपल्याला आलेच पाहिजे. जर 25 पैकी 25 आले हे तर आपल्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे. चला तर मग पाहूया आपणास किती प्रश्न येतात ते. पहिला प्रश्न पहा, 1024 GB म्हणजे किती होय? तर 1024 GB म्हणजे 1 TB होय. मित्रांनो, ह्या ठिकाणी मी तुम्हाला आता याचं संपूर्ण असं विश्लेषण सांगणार आहे. त्यासाठी आपण आपल्या मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जाऊया. ह्या ठिकाणी पहा, 1024 KB 1024 KB म्हणजे 1 MB होय. आता या ठिकाणी 1024 KB म्हणजे 1 MB, 1024 MB म्हणजे 1 GB, 1024 GB म्हणजे 1 TB, 1024 TB म्हणजे 1 PB. त्यानंतर पहा, PB म्हणजे पेटाबाईट. 1024 पेटाबाईट म्हणजे 1 एक्झाबाईट. 1024 एक्झाबाईट म्हणजे 1 जेटाबाईट आणि 1024 जेटाबाईट म्हणजे 1 योटाबाईट. आता या ठिकाणी लक्षात असू द्या की सर्वात प्रथम पहा, MB ने सुरुवात केली. 1024 KB म्हणजे 1 MB, 1024 MB म्हणजे 1 GB, 1024 GB म्हणजे 1 TB, 1024 TB म्हणजे 1 PB, 1024 PB म्हणजे 1 EB आणि 1024 EB म्हणजे 1 ZB म्हणजे जेटाबाईट. त्यानंतर पहा, 1024 जेटाबाईट म्हणजे 1 योटाबाईट. आतापर्यंत लास्ट सर्वात मोठा झालेला आहे योटाबाईट. ह्यावर नेहमी प्रश्न विचारले जातात, तर हे आपल्या वहीमध्ये नोट करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेटवर्कच्या मेन कॉम्प्युटरला काय म्हणतात? तर नेटवर्कचा जो मेन कॉम्प्युटर आहे त्याला आपण सर्व्हर असे म्हणतो. टच स्क्रीन व टच पेन सारखेच असतात, हे विधान कसं आहे? चूक आहे. पहा मित्रांनो, सध्या मी जो यूज करत आहे तो टच पेन आहे आणि टच स्क्रीन म्हणजे जो आपल्या मोबाईलला आपण प्रत्यक्ष टच करून पाहू शकतो त्याला आपण टच स्क्रीन असे म्हणतो. डॅश डॅश हे इनपुट डिव्हाइस आहे. तर ह्यापैकी 4 ऑप्शन दिलेले आहेत. ह्यापैकी जो लाईट पेन आहे ते काय इनपुट डिव्हाइस आहेत. त्यापैकी प्रिंटर, प्रोजेक्टर, ओव्हरहेड प्रोजेक्टर हे सर्व काय झाले? हे सर्व आउटपुट डिव्हाइस झाले. प्रोटोकॉल म्हणजे काय? तर प्रोटोकॉल म्हणजे सेट ऑफ रूल्स. जे रूल्स आहेत त्याचा जो सेट आहे याला सेट ऑफ रूल्सला आपण काय म्हणतो? प्रोटोकॉल. MS वर्ड हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर डॅश डॅशसाठी सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की डॉक्युमेंटेशनसाठी MS वर्ड हे सॉफ्टवेअर सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. तर प्रेझेंटेशन, स्लाइड शोसाठी प्रेझेंटेशन. डॅश डॅश हे MS वर्डचे एक्सटेन्शन आहे. तर MS वर्डचे एक्सटेन्शन आहे .docx. .x हे काय आहे? MS वर्डचे एक्सटेन्शन आहे. मित्रांनो, पॉवर पॉईंटचे एक्सटेन्शन आपल्या सर्वांना माहिती आहे .ppt. तर मला तुम्ही एक्सेलचे एक्सटेन्शन हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. डॅश डॅश हे रोज आणि कॉलम्स यांनी मिळून बनलेले असतात. तर जे टेबल असतात ते रोज आणि कॉलम यांच्यापासून मिळून बनलेले असतात. मित्रांनो, एका स्प्रेडशीटमध्ये हे रोज किती असतात? तर 10,48,576 हे रोज असतात. तर मला सांगा की कॉलम किती असतात? हे कमेंटमध्ये मला अवश्य कळवा. वे लेआउट हे डॅश डॅश मेनूमधून पाहता येते. वे लेआउट हे आपण व्ह्यू ह्या मेनूमधून पाहू शकतो. डॉक्युमेंटमध्ये मार्जिन्स आणि इंडेंट सेट करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? जे रुलर आहे या रुलरच्या साहाय्याने आपण काय करतो? डॉक्युमेंट्समध्ये मार्जिन आणि इंडेंट सेट करतो. MS एक्सेल 2010 मध्ये A to Z सिरीज म्हणजे सॉर्टिंग डाटा. हा सॉर्टिंग डाटा याला आपण काय म्हणतो? जो A to Z आहे याला आपण म्हणतो असेंडिंग ऑर्डर आणि Z to A आहे त्याला म्हणतो आपण डिसेंडिंग ऑर्डर. लुकअप इन ब्रॅकेट मार A to A5 C to C5 ब्रॅकेट कम्प्लिटेड. या फॉर्म्युलामध्ये A to A5 ही काय आहे? तर ही आहे लुकअप वेक्टर कॉलम. काय हे? लुकअप वेक्टर कॉलम. पुढे जाऊया. डिफरंट फॉन्टची लिस्ट ही डॅश डॅश ड्रॉप ॲरो ह्या बटनवर आहे. तर पहा, आपल्याला जे फॉन्ट पाहिजे जे डिफरंट फॉन्ट यांच्यासाठी आपल्याला फॉन्ट ह्या ड्रॉप लिस्टवर जावं लागतं. मित्रांनो, फॉन्टसाठी आपण शॉर्टकट वापरतो Ctrl+D. हाही लक्षात असू द्या. डाटा समराईज करण्यासाठी पॉयट टेबलचा वापर केला जातो. अगदी बरोबर. शीट प्रिंट करण्यासाठी डॅश डॅश कमांडचा उपयोग केला जातो. आपल्याला शीट प्रिंट करायची त्यासाठी आपण Ctrl+P ह्या शॉर्टकट कीचा उपयोग करतो.
यापैकी कोणते ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर स्लाइड शो क्रिएट करण्यासाठी वापरतात? MS पॉवरपॉईंट. पॉवरपॉईंटमध्ये जे सिम्बॉल्स कीबोर्डवर नसतात ते आपण ॲड करू शकतो. अगदी बरोबर. पाहिजे तो सिम्बॉल आपण इन्सर्ट या मेनूमधून आपल्याला ॲड करू शकतो. पेजमेकरमध्ये क्रॉप टूलचा वापर ऑब्जेक्ट्सला क्रॉप करण्यासाठी होतो. एकदा अगदी बरोबर आहे. पेजमेकरमध्ये कोणता टूल पॉलिगॉन्स काढण्यासाठी वापरतात? पॉलिगॉन काढण्यासाठी पॉलिगॉन टूल्स वापरतात हा पेजमेकरमध्ये. आणि जर आपण वर्डमध्ये पाहिलं तर वर्डमध्ये आपल्याला इन्सर्टमधून शेप ह्या ऑप्शनमधून पाहिजे ते टूल्स घेता येतो. MS ऑफिसमध्ये डायजेस्ट टॅब फक्त पॉवरपॉईंटमध्येच असतो. पहा, MS ऑफिसमध्ये आपण पाहिलं ट्रान्झिशन्स, ॲनिमेशन, स्लाइड शो हे फक्त टॅब कशामध्ये आहेत? पॉवरपॉईंटमध्ये. CD हे प्रायमरी मेमरीचा प्रकार आहे, हे विधान चूक आहे. CD ही सेकंडरी मेमरी आहे. डॅश हे हार्डवेअर डिव्हाइस आहे. त्यापैकी 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी जे हार्ड डिस्क आहे हे काय हार्डवेअर डिव्हाइस आहे. त्यापैकी व्हायरस, नॉर्टॉन, क्विक हिल हे सगळे काय सॉफ्टवेअर डिव्हाइसेस आहेत. व्हायटल इन्फॉर्मेशन रिसोर्सेस अंडर साईज म्हणजे काय होय? व्हायरस. व्हायरसचा काय हा लॉंग फॉर्म आहे. WWW म्हणजे काय होय? तर WW म्हणजे वर्ल्ड वाईड वेब होय. डॅशचा वापर इंटरनेट सर्फिंगसाठी केला जातो. ब्राउझरचा वापर इंटरनेट सर्फिंगसाठी केला जातो. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या इतर मित्रांनाही याचा उपयोग होईल. धन्यवाद.